उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो ना. तर आज तो प्रश्न आहे ना, तो तुमचा मी सॉल्व करणार आहे. तर ह्या चपात्यांचा आपण छान असा कुरकुरीत नाश्ता बनवलेला आहे, जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि आपल्या चपात्याही वाया जाणार नाही. चपात्यांचा खूप चांगला असा उपयोग होईल. संध्याकाळी स्नॅक्ससाठी किंवा मॉर्निंगला ब्रेकफास्टसाठी हे तुम्ही वड्या बनवू शकता चपात्यांचा. तर आता आपण बघूयाच ह्या रेसिपीचं. घरातल्या साहित्यात त्यातच आपण हे पदार्थ बनवलेला आहे. मस्तपैकी कुरकुरीत अशा ह्या वड्या आपण बनवलेल्या आहेत, जे तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण बघूयात. तर सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छानशी एक कमेंट टाका. तर आता आपण बघूया. तर ह्या ना मी चपात्या घेतलेल्या 2 एक्स्ट्रा अशा उरलेल्या चपात्या होत्या रात्रीच्या. तर ह्याचा आपण नाश्ता बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे बेसन घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि जे मसाला आपण जे घरातलाच मसाला आहे तोच वापरणार आहे. मी अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट वापरलेलं आहे आणि ह्यात 2 ते 3 मिरच्या मी एकदम अशा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला पालक किंवा मेथी टाकली ना तरी चालेल, खूप छान लागेल हे. आता हे असं घट्टसर म्हणजे आपण भजींसाठी मळून घेतो, मिक्स करून घेतो, त्याप्रमाणेच आपल्याला हे असं बघा याप्रमाणे आपल्याला हे सगळं पीठ कालवून घ्यायचं आहे. आता ह्या चपात्या मी अशा चतकोर कापून म्हणजे तोडून घेतल्या. आता ह्याला हातावर घेऊन असे हे आपण बेसनाचं जो बॅटर बनवलेला तो आपण लावायचा आहे. एक 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 चपाती घेऊन वरती आपण थर लावणार आहोत ह्याचा. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 चपात्यांचा आपण थर लावणार आहोत. थोडंसं जाडसर झालं पाहिजे. ह्याप्रमाणे आपण सगळं हे लावून घेऊया. तर बघा मी मस्त अशी हे लावून घेते छान. एक्स्ट्रा चपात्या राहिलेल्या असतात त्या खायला आपल्याला कंटाळा येतो उरलेल्या. तर ह्याचं काहीतरी नवीन असा पदार्थ बनवला तर नक्कीच आपल्याला आवडतं आणि मुलंही फार आवडीने खातात. तर आता आपण हे बघा सगळं लावून घेतलेलं आहे मस्तपैकी ह्याप्रमाणे आपण सगळं लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ना हे वाफवायचं आहे. तर हे इडली पात्र घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे वाफवायला ठेवायचं, म्हणजे जे बेसनचं बॅटर आहे ते शिजेल. तर हे बघा आपलं मस्तपैकी वाफवून झालेलं आहे. आता ह्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला हे छान कापायच्या आहेत वड्या. तर हे बघा मी थंड करून घेतलं. आता आपण तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारात तुम्ही हे कापू शकता. तर मी बघा ह्याप्रमाणे कापून घेतलेल्या आहेत सगळ्या वड्या आणि तळल्यावर ह्याचे ना असे लेयर लेयर दिसतात, तर खूप छान वाटतं बघायला पण. दिसायला पण खूप छान लागतात आणि खायलाही छान अशा कुरकुरीत झालेल्या या वड्या. तुम्ही नक्की एकदा करून बघा उरलेल्या चपात्यांचा. जेव्हा एक्स्ट्रा चपात्या राहतात त्यावेळेला हा पदार्थ बनवला तरी चालेल. आपण कधी चपातीचा चिवडा बनवतो, तर त्याऐवजी आपण ह्या वड्या बनवल्या तर मुलं आवडीने खातील. तर आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता ह्या वड्या आपण त्याच्यामध्ये सोडून मस्तपैकी अशा फ्राय करून घेऊया. कुरकुरीत अशा फ्राय करायच्यात. तर ह्याप्रमाणे आपण सगळ्या वड्या कुरकुरीत अशा फ्राय करून घेऊया मस्तपैकी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला माझे नक्की सांगत जा. कमेंट करत जा छान छान आणि लाईकही करत जा. ते बघा मस्तपैकी आपण ह्या सगळ्या वड्या कुरकुरीत अशा फ्राय करून घेतो आहे. मस्तपैकी ह्याला बघा लेयर सुटलेले आहे, हे बघा ह्याप्रमाणे. आणि कलर पण ह्याला छान आलेला आहे, कोथिंबीरने छान वाटतं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पालक मेथी टाकू शकता, तुम्हाला जी भाजी आवडते ती त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता. तर आता आपण हे सगळं बॅच फ्राय करून घेऊया मस्त आणि मग कुरकुरीत ह्या खायला घेऊया. तर हे बघा मस्तपैकी आपण ह्या वड्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि 2-3 अशा मिरच्या पण फ्राय करायच्या आणि त्याच्याबरोबर खायला द्यायच्या. खूप छान लागतात. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप शुभ जावो हीच प्रार्थना.